लग्नानंतर तुमचा जोडीदार बदललाय का? का काही वेगळं? लग्नानंतर सरसकट सगळे जोडीदार बदलतात असं नाहीये. काही बदलतात, काही नाही बदलत. पण लग्नाच्या आधी जे तुमच्या जोडीदार तुमच्याशी वागत होता, जसं की तास तास फोन करणं, गप्पा मारणं, स्वप्न पाहणं भविष्याचे किंवा खूप काळजी घेणं, हे सगळं लग्नाच्या आधी प्रत्येक जोडीदार एकमेकांशी करत असतात. सगळ्यांनाच अनुभव असेल ना. मला वाटतं इतनी खुशी, इतनी खुशी असा जोडीदार पुन्हा मिळणे नाही. तुम्ही गुंतून जाता, गुंग होऊन जाता, त्याच्या प्रेमामध्ये बुडून जाता. पण झालं, लग्न झालं, सगळं वातावरण खुश. 6 महिने घुमेंगे फिरेंगे नाचेंगे गाएंगे ऐश करेंगे और क्या, हे सगळं चालू असतं. मग अचानक बोलणं कमी होऊन जातं, शांतता येते नात्यामध्ये, वाद वाढायला लागतात, भांडणं वाढायला लागतात, मतभेद वाढायला लागतात. मग स्टार्ट होतो ब्लेम गेम. ब्लेम गेम स्टार्ट झाला की तूच असा, तूच तसा, तू तशी, तूच तशी, तुझ्यामुळे असं झालं, तुझ्यामुळे तसं झालं, तू अशीच आहेस, तू तशीच आहेस. हा ब्लेम गेम स्टार्ट झाला. हे सगळ्यांसोबत असतं. तुमचं माझं किंवा तुमचं नाही, हे सगळ्यांसोबतच होतं. मग सायकोलॉजीमध्ये याला काय म्हणतात? याला म्हणतात नॉवेल्टी इफेक्ट. नॉवेल्टी इफेक्ट म्हणजे काय? आपण जेव्हा खूप प्रेमात असतो, नवीन नवीन प्रेमात पडतो, त्यावेळेस आपल्या मेंदूमध्ये डोपामिन आणि ऑक्सिटोसिन हे बरेचसे रसायन तयार होतात. तेव्हा आपल्याला समोरच्या व्यक्तीमधले फक्त आणि फक्त गुण दिसायला लागतात, दोष एकही दोष दिसत नाही. आपण एवढं आंधळे होऊन गेलेलं असतो त्याच्या प्रेमामध्ये की आपल्याला त्याचे दोष दिसत नाहीत. त्याला म्हणतात ना ते सावन की अंधे को तो खराई नजर आता है, तशा टाईपचं आपलं प्रेम, अंधा प्यार असं म्हणतो त्याला. पण मेंदूमध्ये ही अवस्था जास्त दिवस टिकत नाही आणि मग प्रेमाची खरी परीक्षा सुरू होते. तर मग लक्षात घ्या, प्रेमानंतर सगळ्यात पहिले काय बदलतं? सगळ्यात पहिले प्रेमामध्ये माणूस काय बदलतो, त्याच्या भूमिका बदलतात. जो प्रेमी म्हणजे लग्नाआधी जो प्रेमी होता तो आता नवरा झालेला आहे. लग्नाआधी जी प्रेयसी होती ती आता बायको झालेली आहे. एकीकडे नवऱ्याच्या मागं जबाबदाऱ्या, मुलांची जबाबदारी आली, आई वडिलांची काळजी, बायकोच्या अपेक्षा, घराचा EMI, स्वप्न, हे सगळ्या जबाबदाऱ्या येतात. आणि बायकोच्या मागे ती सून झालेली असते. घरातल्या जबाबदाऱ्या, कामाच्या जबाबदाऱ्या, बाहेरच्या नोकरीच्या जबाबदाऱ्या, मुलांच्या जबाबदाऱ्या, घरातल्या सर्वांच्या जबाबदाऱ्या तिच्यावर आलेल्या असतात. त्यामुळं प्रेम थोडं थोडं मागं पडायला लागतं, संवाद हळूहळू कमी व्हायला लागतो. कारण की आता जोडीदाराची आपल्याला सवय झालेली असते. आणि एका संशोधनात असं लिहिलंय की आपल्या मेंदूला एखादी गोष्ट दररोज आपल्या समोर असेल तर त्याची सवय होऊन जाते. उदाहरणार्थ घड्याळ, घड्याळाची टिकटिक रोज घरामध्ये चालू असते. पण 2 दिवसानंतर तुमचं त्या घड्याळीच्या टिकटिकीकडे लक्ष जात नाही, कारण की त्याची तुमच्या मेंदूला सवय झालेली असते. तसंच आपल्या जोडीदारासोबत आपल्या होतं. रोज घरामध्ये 24 तास एकमेकांसोबत असणं, त्यामुळे एकमेकांकडे दुर्लक्ष होणं, ह्या गोष्टी साहजिक आहेत. ही घड्याळाची टिकटिक जाणवत नाहीये आता, कारण की मेंदूला त्याची सवय झालेली आहे. याचा अर्थ घड्याळ बंद पडली असा होत नाही. तसंच नातंही तुमचं संपलंय असा त्याचा अर्थ होत नाही. पण याचा अर्थ असाही होत नाही की सगळं काही ठीक आहे. नात्यात प्रेम व्यक्त करायला शिकणं आता खूप गरजेचं आहे. कारण नातं मोठमोठ्या भांडणांमुळे नाही तुटत, तर छोट्या छोट्या गोष्टींकडे केलेल्या दुर्लक्षामुळे नातं तुटतं. आणि तसंच नातं मोठे मोठे गिफ्ट दिल्यानेही नाही टिकत, छोट्या छोट्या गोष्टी समजून घेतल्याने नातं टिकतं. हा विचार तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण की एक सकारात्मक विचार तुमचं आयुष्य बदलू शकतं. हो, नाही तर काय.